कधी विचार केलाय का की समजा एका शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर तिथले जे शिक्षक आहेत त्यांचं पुढे काय होतं? म्हणजे ते अतिरिक्त ठरतात, पण मग त्यांचं करायचं काय? त्यांना घरी पाठवतात? नाही, त्यांचं दुसऱ्या शाळेत समायोजन केलं जातं. आता हे ऐकायला खूप सोपं वाटतं हे का, पण ही प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची होती की अनेक शिक्षक वर्षानुवर्षे कुठेच रुजू होऊ शकत नव्हते. आणि हे फक्त त्या एका शिक्षकापुरतं मर्यादित नाहीये, तर संपूर्ण राज्याच्या शिक्षण व्यवस्थेसाठी हे एक मोठं प्रशासकीय आणि आर्थिक आव्हान आहे. याच आव्हानाला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन आणि अत्यंत काटेकोर कार्यपद्धती तयार केली आहे. चला याचा सखोल आढावा घेऊया. हो, आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाचा 15 मार्च 2024 रोजीचा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे. याचा मूळ उद्देश काय आहे तर राज्यातल्या ज्या अनुदानित शाळा आहेत किंवा समजा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, म्हणजे जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या वगैरे, अगदी तिथले जे शिक्षक किंवा कर्मचारी अनतिरिक्त ठरतात, म्हणजे गरजेपेक्षा जास्त, त्यांच्या समायोजनासाठी एक काय म्हणूया एक सुसूत्र, पारदर्शक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळबद्ध पद्धत आणणं. या चर्चेत आपण ही प्रक्रिया नेमकी का आहे, ती का आणावी लागली, यातले महत्त्वाचे टप्पे कोणते आणि याचा शिक्षक व शाळांवर काय आणि कसा परिणाम होईल हे समजून घेणार आहोत. तर सुरुवात इथून करूया की ही समस्या इतकी मोठी का झाली. म्हणजे राज्यात जवळपास 1.25 लाख शाळा आहेत आणि त्यांचे प्रकारही वेगवेगळे आहेत. खासगी अनुदानित, जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या, प्रत्येकाचं व्यवस्थापन वेगळं. याचमुळे सगळा गोंधळ होत होता का? अगदी बरोबर. इथेच खरी अडचण होती. जुन्या पद्धतीमध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांमुळे समायोजनात स्तरीय अडथळे येत होते, असा हा शासन निर्णय स्पष्टपणे सांगतो. स्तरीय अडथळे हा खूपच सरकारी शब्द वाटतोय. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? म्हणजे बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर आधी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेतच पाठवता येत होतं. खासगी अनुदानित शाळेत जागा रिकामी असली तरी तिथे समायोजन करणं खूप किचकट होतं. अच्छा. म्हणजे विचार करा, एकाच शहरात एका शाळेत शिक्षक जास्त आणि रस्त्याच्या पलीकडच्या दुसऱ्या शाळेत शिक्षक कमी, पण व्यवस्थापन वेगळं असल्यामुळे त्यांना एकमेकांच्या जागी पाठवता येत नव्हतं. हाच तो स्तरीय अडथळा. अच्छा, म्हणजे गरज असूनही मनुष्यबळ वापरता येत नव्हतं. पण यापेक्षाही मोठी समस्या वेळेची होती, बरोबर? हो, ती तर सर्वात मोठी समस्या होती. समायोजनासाठी कोणतीही निश्चित वेळ मर्यादा नव्हती. त्यामुळे शिक्षक अनतिरिक्त म्हणून घोषित व्हायचे, पण त्यांना नवीन जागा मिळायला कधीकधी 1-2 वर्ष लागायची. आणि यामुळे शासनावर विनाकारण विनाकाम आर्थिक भार पडत होता. हे ऐकायला गंभीर वाटतंय. हा आर्थिक भार किती मोठा असू शकतो? काही अंदाज आहे का? नक्कीच. विचार करा, राज्यात हजारो शिक्षक अतिरिक्त असू शकतात. एका शिक्षकाचा पगार आणि भत्ते धरून वर्षाला सरासरी 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो. जर 1000 शिक्षक जरी काही महिने विनाकाम बसले तरी हा आकडा थेट कोटींमध्ये जातो. हा पैसा खरं तर नवीन शाळांवर किंवा शैक्षणिक सुविधांवर खर्च व्हायला हवा. हीच गळती थांबवण्यासाठी ही नवीन सुधारित कार्यपद्धती आणली आहे. आणि इथेच गोष्ट खूप रंजक होते. सरकारने आता यासाठी एक पक्कं वेळापत्रकच तयार केले आहे. म्हणजे आता दिरंगाईला जागाच नाही. अजिबात नाही. ही एक साखळी आहे जिथे प्रत्येक कामासाठी एक अंतिम तारीख ठरवून दिली आहे. ही प्रक्रिया दरवर्षी 30 सप्टेंबरच्या विद्यार्थी संख्येवरून सुरू होते आणि त्यानंतर पुढचे 3 महिने अत्यंत वेगाने घडामोडी घडतात. म्हणजे हे सगळं एका चक्रासारखं आहे. दिवाळीच्या सुट्ट्या लागण्यापूर्वीच राज्यातल्या प्रत्येक शिक्षकाला कळेल की त्यांची नोकरी त्याच शाळेत कायम आहे की त्यांना नवीन ठिकाणी जावं लागणार आहे. इट्स अ व्हेरी टाईट 3 मंथ वर्ल्डविंड. अगदी तसंच. 15 ऑक्टोबरपर्यंत संच मान्यता पूर्ण केली जाते. म्हणजे शाळेत विद्यार्थी संख्येनुसार किती शिक्षक हवेत हे निश्चित होतं. आणि एकदा हे झालं की अतिरिक्त कोण हे स्पष्ट होतं. मग पुढचे 15 दिवस म्हणजे 16 ते 31 ऑक्टोबर दरम्यान प्रत्येक शाळा व्यवस्थापन आपापल्या शाळेतील रिक्त जागा आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करते. आणि पहिला प्रयत्न अंतर्गत समायोजनाचा असतो. हो, पहिला प्रयत्न असतो की त्यांचं समायोजन आपल्याच संस्थेच्या दुसऱ्या शाळेत करावं. आणि जर संस्थेच्या दुसऱ्या कुठल्याच शाळेत जागा नसेल तर मग ही प्रक्रिया जिल्हा स्तरावर जाते. 15 नोव्हेंबरपर्यंत शिक्षणाधिकारी समान अनुदान आणि व्यवस्थापन प्रकाराच्या शाळांमध्ये या शिक्षकांचं समायोजन पूर्ण करतात. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचं समायोजन शक्यतो जिल्हा परिषदेच्याच दुसऱ्या शाळेत केलं जाईल. ठीक आहे. म्हणजे आधी अंतर्गत मग जिल्हा पातळीवर. पण मला वाटतं अनेकदा मोठ्या शहरांमध्ये सगळ्याच शाळा भरलेल्या असतात.
मग जिल्हा पातळीवरही जागा मिळाली नाही तर त्या शिक्षकाचं काय होतं? हॅव दे हिट अ डेड एंड? नाही, अजून नाही. त्यानंतर प्रकरण विभागीय स्तरावर जातं. 30 नोव्हेंबरपर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक उरलेल्या शिक्षकांचं आपापल्या विभागात कुठे जागा आहे का हे पाहतात. अच्छा. आणि तिथेही समायोजन झालं नाही तर मग प्रकरण राज्य स्तरावर जातं. म्हणजे ही एक प्रकारे फिल्ट्रेशन प्रक्रिया आहे. आधी संस्थेत, मग जिल्ह्यात, मग विभागात आणि शेवटी राज्यात. अगदी बरोबर. अखेरीस शिक्षण संचालक 15 डिसेंबरपर्यंत संपूर्ण राज्याची रिक्त पदे आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करतात. त्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना कोणत्या जिल्ह्यात समायोजन हवंय याचा ऑनलाईन पर्याय मागवला जातो. ही सर्व प्रक्रिया 30 डिसेंबरपूर्वी पूर्ण केली जाते. थोडक्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यात कोणीही शिक्षक विनाकाम राहणार नाही, हे याचं उद्दिष्ट आहे. हे वेळापत्रक तर खूपच प्रभावी वाटतंय. पण यात फक्त शिक्षकांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठवलं जातं की यात आणखी काही महत्त्वाचे नियम आहेत? जसं की त्यांच्या पगाराचं काय होतं, त्यांची नोकरीतील सेवाज्येष्ठता कायम राहते का? इथेच या शासन निर्णयाचं खरं महत्त्व आहे. यात अशा अनेक प्रश्नांची स्पष्ट उत्तरं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाला संरक्षण दिलं जातं. अच्छा. म्हणजे त्यांचा जो बेसिक पगार आहे तो कमी होत नाही, पण भत्ते मात्र नवीन नियुक्तीच्या ठिकाणी लागू असलेल्या नियमांनुसार मिळतात. हे तर महत्त्वाचं आहे. पण नोकरीच्या स्वरूपाबद्दल काय? समजा एका खाजगी शाळेतला शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेत गेला तर तो कायमचा तिकडचाच होतो का? नाही, लगेच नाही. इथे एक अत्यंत महत्त्वाचा 3 वर्षांचा नियम आहे. समजा एखाद्या खाजगी अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्याचे जिल्हा परिषदेच्या शाळेत समायोजन झालं तर त्याला 3 वर्षांपर्यंत त्याच्या मूळ संस्थेत जागा रिक्त होण्याची वाट पाहण्याचा अधिकार आहे. म्हणजे त्याला आपल्या मूळ शाळेत परत जायची एक संधी असते. पण हे 3 वर्षांची अट थोडी विचित्र नाही का? म्हणजे एक शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेत 3 वर्ष काम करतो, तिथे विद्यार्थ्यांमध्ये सहकाऱ्यांमध्ये रुळतो आणि मग अचानक त्याला सांगितलं जातं की तुमच्या जुन्या शाळेत जागा झालीये, परत जा. Isn't that disruptive for both the teacher and the students? तुमचा मुद्दा बरोबर आहे. यात एक प्रकारची अस्थिरता नक्कीच आहे. पण यामागचा विचार असा आहे की कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ व्यवस्थापनात परतण्याची संधी मिळावी. पण जर 3 वर्षात मूळ संस्थेत जागा रिक्त झालीच नाही तर मात्र तो कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर कायम होतो. आणि मग त्याला जिल्हा परिषदेचे सगळे सेवा नियम लागू होतात. हो, आणि हा नियम दोन्ही बाजूंनी लागू होतो. म्हणजे जिल्हा परिषदेचा शिक्षक खाजगी शाळेत गेल्यास 3 वर्षांनी त्याला खाजगी शाळांचे नियम लागू होतील. समजलं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षण आणि विषय. याचं काय होतं? समजा मी एक गणिताची शिक्षक आहे आणि आरक्षित प्रवर्गातून येते, तर माझं समायोजन कोणत्याही रिक्त जागेवर केलं जाईल का? नाही. शासन निर्णयानुसार समायोजन करताना कर्मचाऱ्याचा आरक्षण प्रवर्ग आणि त्याचा विषय जुळवण्याचा पहिला प्रयत्न केला जातो. म्हणजे विज्ञान शिक्षकाला विज्ञान विषयासाठीच आणि आरक्षित प्रवर्गातील कर्मचाऱ्याला त्याच प्रवर्गाच्या रिक्त जागेवर पाठवलं जातं. आणि जर तशी जागा नसेलच तर? जर अशी तंतोतंत जुळणारी जागा उपलब्ध नसेल तर तात्पुरते समायोजन केलं जातं आणि त्या शिक्षकाला 3 वर्षांपर्यंत मूळ पदाशी सुसंगत जागा मिळण्याची वाट पाहावी लागते. आणि ज्या शाळांना पूर्ण अनुदान नाही, म्हणजे ज्या टप्पा अनुदानावर आहेत, त्यांचं काय? हा एक खूप गुंतागुंतीचा विषय असतो. 20%, 40% अनुदानावर काम करणाऱ्या शिक्षकांचं काय? हो, पण यावरही स्पष्टता आणली आहे. याला आपण टप्पा अनुदानाचा नियम म्हणूया. आणि हे नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे. समजा एक शिक्षक 20% अनुदानावर असलेल्या शाळेत काम करतो. त्याचं समायोजन 100% अनुदानित शाळेत झालं. आता काय वाटतं, त्याला पूर्ण पगार मिळेल? हो, कारण तो आता 100% अनुदानित शाळेत काम करतोय. त्याला पूर्ण पगार मिळायला हवा? नाही, इथेच खरी मेक आहे. त्याला वेतन त्याच्या मूळ शाळेच्या अनुदान टप्प्यानुसारच मिळणार. थांबा, म्हणजे त्याची नवीन शाळा 100% अनुदानित असली तरी त्याच्या वेतनावर काही परिणाम होत नाही? तो पूर्ण क्षमतेने काम करत असूनही त्याला पगार मात्र 20%च्या हिशोबानेच मिळणार? इज दॅट फेअर टू द टीचर? हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, पण यामागचा शासनाचा तर्क असा आहे की त्या शिक्षकाचं पद मूळ शाळेच्या अनुदान टप्प्याशी जोडलेलं आहे. अच्छा. जोपर्यंत त्याची मूळ शाळा पुढच्या अनुदानाच्या टप्प्यासाठी म्हणजे 40% किंवा 60% पात्र होत नाही, तोपर्यंत ही स्थिती राहते. जेव्हा मूळ शाळेचा अनुदानाचा टप्पा वाढेल तेव्हाच त्या शिक्षकाच्या वेतनात वाढ होईल. म्हणजे शासनावरील आर्थिक भार अचानक वाढणार नाही याची काळजी घेतली आहे. बरोबर. हे सगळं कागदावर खूप चांगलं दिसतंय. नियमही स्पष्ट आहेत.
पण जर शाळांनी किंवा कर्मचाऱ्यांनी हे नियम पाळले नाहीत तर अनेकदा अंमलबजावणीतच खरी अडचण असते. आणि म्हणूनच या शासन निर्णयात नियम मोडणाऱ्यांसाठी अत्यंत कठोर कारवाई सांगितली आहे, ज्यामुळे या प्रक्रियेला एक प्रकारचं गांभीर्य आणि बंधनकारकता प्राप्त होते. कर्मचाऱ्यांसाठी काय नियम आहेत? समजा एखाद्या शिक्षकाने नवीन दिलेल्या शाळेत जायला नकार दिला तर मला ही शाळा लांब आहे किंवा मला इथे नाही जायचं असे म्हणून तो नकार देऊ शकतो का? जवळजवळ नाहीच. जर कोणी कर्मचारी समायोजनाच्या ठिकाणी हजर झाला नाही तर त्याचं वेतन तात्काळ थांबवलं जाईल. इतकंच नाही तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा केली जाईल. म्हणजे नोकरी धोक्यात येऊ शकते. हो, त्यामुळे नकार देण्याचा पर्याय जवळजवळ नाहीच. आणि शाळांसाठी अनेकदा असंही होतं की शाळा व्यवस्थापन सुद्धा नवीन बाहेरून आलेल्या शिक्षकाला घ्यायला तयार होत नाही. त्यासाठी तर त्याहूनही कडक नियम आहे. ज्या शाळा अशा समायोजित कर्मचाऱ्याला हजर करून घेण्यास नकार देतील किंवा टाळाटाळ करतील, त्या शाळेची ती जागा व्यपगत म्हणजेच रद्द केली जाईल. व्यपगत म्हणजे काय? याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ ती पोस्टच सरकार कायमची रद्द करून टाकेल. ती जागा शाळा या ऑनलाईन प्रणालीतून डिलीटच होऊन जाईल. बापरे. म्हणजे शाळेने एका शिक्षकाला नाही म्हटलं तर त्यांना कायमचा एक शिक्षक गमवावा लागेल आणि ती जागा शासनाच्या परवानगीशिवाय पुन्हा कधीही निर्माण करता येणार नाही. इट्स अ ह्यूज पेनल्टी. म्हणजे शाळांवरही एक प्रकारचा दबाव राहील की त्यांनी शासनाच्या आदेशाचं पालन करावंच. याचा अर्थ शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांच्यावरही प्रक्रिया वेळेत आणि योग्य प्रकारे पार पाडण्याची प्रचंड मोठी जबाबदारी आहे. अगदी बरोबर. त्यांच्यावर ही प्रक्रिया विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याची जबाबदारी स्पष्टपणे टाकण्यात आली आहे आणि दिरंगाई झाल्यास त्यांना जबाबदार धरलं जाईल असंही नमूद केलं आहे. लाईन पारदर्शक आणि अत्यंत वेगवान प्रणाली आणली आहे. याचा मुख्य हेतू प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे आणि सरकारी पैशांची बचत करणे हा आहे. याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर हा निर्णय केवळ प्रशासकीय नाही, तो आपल्या शिक्षण व्यवस्थेतील एका मोठ्या बदलाचं प्रतिबिंब आहे. काही भागांमध्ये, विशेषतः शहरी भागांमध्ये, खाजगी शाळांमुळे किंवा कमी होणाऱ्या जन्मदरामुळे विद्यार्थी संख्या घटत आहे. तर काही ठिकाणी ती वाढत आहे. हो, या वास्तवाचा सामना करताना शिक्षकांचे मूळ अधिकार जसे की त्यांचे वेतन आणि नोकरी यांना धक्का न लावता मनुष्यबळाचा योग्य वापर करण्याचा हा एक प्रयत्न आहे. अर्थात या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण इथे केवळ मनुष्यबळ किंवा कर्मचारी म्हणत नाही आहोत. हे ते शिक्षक आहेत ज्यांनी एकाच गावात, एकाच शाळेत 10-15 वर्ष काम केलं आहे. त्यांचे तिथे सामाजिक, कौटुंबिक संबंध तयार झाले आहेत. त्यामुळे हा बदल त्यांच्यासाठी फक्त नोकरी बदलण्यापुरता नसतो. बरोबर. आणि इथेच या प्रक्रियेची दुसरी बाजू समोर येते. एका बाजूला आर्थिक आणि प्रशासकीय कार्यक्षमता आहे, तर दुसऱ्या बाजूला मानवी पैलू आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. ही संपूर्ण प्रक्रिया शिक्षकांच्या समायोजनाची कार्यक्षमता तर साधते, पण एका शाळेत, एका समाजात अनेक वर्ष काम केलेल्या शिक्षकाच्या व्यावसायिक आणि भावनिक स्थैर्यावर याचा काय परिणाम होत असेल? कार्यक्षमता आणि मानवी संवेदनशीलता यांच्यात समतोल साधणं हे या प्रक्रियेसमोरील खरं आव्हान असेल. यावरही विचार करायला हवा.